तर बघा मागच्या व्हिडिओमध्ये आपण नाही का जळगाव जिल्हा पोलीस भरती 22-23 नाही का म्हणजे आजचा पेपर 7 तारखेचा जो झाला आहे त्याचे जीकेचे जे क्वेश्चन आहे जवळपास 36 क्वेश्चन जीकेचे पडलेले आहे. तर जीके आणि करंट अफेअर बरोबर जीके प्लस अँड करंट बरोबर जीके आणि करंटचे जवळपास 36 क्वेश्चन पडलेले आहे. तर ते मागच्या व्हिडिओत बघितलं. आता ह्या व्हिडिओमध्ये नाही का आपण मराठी व्याकरणचे जे काही क्वेश्चन आहेत ते बघू. तर चला खालीलपैकी विशेष नाम कोणते आहे. तर बघा ऑप्शन दिलेलं आहे ए समुद्र विशेष नाम समुद्र शहर बी त्याच्यानंतर सी दिलं आहे तापी आणि आळस. तर या ठिकाणी बघा आपल्याला विचारलं आहे की विशेष नाम कोणतं आहे. तर विशेष नाम या ठिकाणी तापी आहे. हे सगळे सामान्य नाम आहे. समुद्र परत त्याच्यानंतर शहर त्याच्यानंतर आळस बरोबर आहे की नाही. तर हे तापी हे विशेष नाम आहे. विशेष नाम आणि सामान्य नाम जर म्हणले तापीचं तर येईल नदी बरोबर आहे का नाही. नदी हे सामान्य नाम आहे आणि पण ती नदी कोणती तर ती आहे तापी नदी बरोबर. म्हणून हे झालं या ठिकाणी विशेष नाम. ठीक आहे. तर चला आणखी पुढचा बघू क्वेश्चन. तर क्वेश्चन आहे जळगावात गोड केळी कशी केळी भेटते. गोड केळी भेटतात किंवा मिळतात आहे की नाही मिळतात. जळगावात गोड केळी मिळतात असा या ठिकाणी क्वेश्चन आहे. आणि वरील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा विशेषण प्रकार ओळखा. अधोरेखित गोडला अधोरेखित केलं आहे. तर बघा ऑप्शन दिले आहे गुणविशेषण संख्या विशेषण सार्वनामिक विशेषण काल विशेषण. तर बघा या ठिकाणी नाही का गोड हा काय गुण आहे कशाचा केळीचा. तर म्हणून हे गुणविशेषण याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए दिलेलं आहे गुणविशेषण. त्याच्यानंतर संख्या विशेषण. तर या ठिकाणी तुम्हाला कोणती संख्या दिसते का जळगावात 2 गोड केळी वगैरे असं काहीच नाही ना. मग ते संख्या विशेषण पण नाही. सार्वनामिक आहे का म्हणजे नावाऐवजी समजा आता एक केळी तर त्याच्याऐवजी काही वापरले का तो ती हे ही काहीतरी असं नाही मग ते पण नाही आहे. तसंच काल विशेषण. तर काल विशेषण आहे का याच्यामध्ये काही काळ वेळ दिसतोय का म्हणजे तर नाही ना. तर म्हणून हे आहे गुणविशेषण. कारण ह्या ठिकाणी केळीचा गुण दाखवलेला आहे. तर कसा गुण आहे तर केळी कशी गोड आहे असं म्हणलेलं आहे. म्हणून याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए गुणविशेषण बरोबर. प्रश्नपत्रिकेमध्ये दिलं आहे ऑप्शन नंबर ए गुणविशेषण. ठीक आहे. माझ्या हातात क्वेश्चन पेपर आहे याच्यावरून मी डायरेक्ट क्वेश्चन पेपर क्वेश्चन न लिहिता तो क्वेश्चन घेऊन त्याचा सॉल्व करण्याचा प्रयत्न करतोय जेणेकरून तुम्हाला फायदा होईल. तर बघा पुढे आहे मित्रांनो खालीलपैकी कोणत्या वाक्यात केवळ प्रयोगी अव्यय आहे. तर बघा ऑप्शन दिलं आहे मी घरातून बाहेर आलो व पाऊस सुरू झाला. यात केवळ प्रयोगी अव्यय नाही. हे मिश्र वाक्य संयुक्त वाक्य. तसंच राघवने अभ्यास केला म्हणून तो अधिकारी झाला. हे मिश्र वाक्य आहे कारण या ठिकाणी पहिलं वाक्य दुसऱ्या वाक्यावरती अवलंबून आहे. तसंच बघा यश मिळण्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागते. तर हे केवळ वाक्य आहे. तर हे केवळ वाक्य आहे पण विचारलेलं काय प्रश्नात केवळ प्रयोगी अव्यय. तर शाबाश असाच यशवंत हो हे या ठिकाणी केवळ प्रयोगी अव्यय आहे. पुढे बघा नंबर 42 नंबरचा क्वेश्चन आहे खालील वाक्यात कोणता शब्द अलंकार आहे. मना चंदनाचे परित्वा झिजावे परी अंतरी सज्जन निववावे. तर बघा अनुप्रास म्हणजे ज्याच्यात नाही का एका शब्दाची प्रवृत्ती झाली असं. श्लेष अलंकार म्हणजे एक शब्द नाही का 2 अर्थांनी वापरला जातो तेव्हा श्लेष अलंकार होतो. आणि यमक म्हणजे नाही का जे शेवटचे रायमिक्स वर्ड जोडले जातात जिजावे निववावे. तर हा या ठिकाणी नाही का जुळता आहे. तर हा असणार आहे यमक अलंकार म्हणजे 42 नंबरचा ऑप्शन नंबर सी बरोबर हे उत्तर या ठिकाणी असणार. यमक अलंकाराचं हे उदाहरण आहे. तसंच बघा 43 नंबरचा क्वेश्चन आहे खालील वाक्याचा अर्थ ओळखा. वाक्यप्रचार दिला आहे खुणगाट बांधणे बरोबर. काय आहे खुणगाट बांधणे बरोबर. खुणगाट बांधणे. तर बघा ऑप्शन दिलं आहे वाक्यप्रचार दिलं आहे असं खुणगाट बांधणे. ठीक आहे. तर याचा अर्थ काय भाऊ असं म्हटलेलं आहे. तर बघा
ऑप्शन दिले आहे ए निश्चय करणे, बी संपवणे, भीती वाटणे, सी आणि डी आहे स्तुती करणे. तर खुनबाड बांधणे म्हणजे काय, निश्चय करणे. यावर्षी तुम्ही निश्चय केला असेल बघा की यावर्षी काही होऊ, तिकडं पाऊस येऊ, वारा येऊ, काही होऊ, तसं पाऊस आला पण तरीही तुम्ही काय मनाशी काय निश्चय केला होता की बाबा पोलीस व्हायचं म्हणजे व्हायचं. त्यामुळे नाही का सगळ्यांनी चांगले पावसाळा असताना सुद्धा चांगले ग्राउंड मारले, पेपरही खूप चांगला गेला असेल. म्हणजेच त्याचा अर्थ असा आहे की खुनगाट बांधणे म्हणजे निश्चय करणे. काय निश्चय करणे. भाऊ कोणतीही गोष्ट निश्चय केल्याशिवाय होत नाही, ठरवल्याशिवाय होत नाही, गोलवरती फोकस केल्याशिवाय होत नाही. त्यामुळे नाही का टार्गेट एकदा सेट करा. जोपर्यंत टार्गेट सेट होत नाही तोपर्यंत आपण त्या टार्गेटपर्यंत जात नाही. त्यामुळे म्हणजे हे वाक्यप्रचार म्हणी आपल्याला काय शिकवतो ते शिकवतो. जरी आपण नाही का प्रॅक्टिकली म्हणजे अभ्यास जरी करत असलो थेरॉटिकली, पण त्याला नाही का प्रॅक्टिकली जर जीवनात आणलं ना तर आपल्याला कळतं की ते वाक्यप्रचार म्हणी खरंच आपल्या जीवनाशी सुद्धा रिलेटेड आहे किंवा आहेच रिलेटेड मेन म्हणजे. तर पुढे बघा 44 नंबरचा क्वेश्चन आहे, पृथ्वी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखायचा आहे. कशाचा? पृथ्वीचा समानार्थी शब्द मराठी व्याकरण बघतोय आपण यातलं. तर पृथ्वी या शब्दाचा समानार्थी शब्द आहे बघा, दिले ऑप्शन बघा, समर, बी नंबर अग्नी, सी नंबर मिलिंद आणि डी नंबर वसुंधरा. बरोबर, काय आहे? वसुंधरा. तर याचं उत्तर आहे वसुंधरा. तर वसुंधरा या ठिकाणी याचं उत्तर असणार आहे पृथ्वीचा समानार्थी शब्द. ठीक आहे. तसंच बघा आता पुढे 45 नंबरचा क्वेश्चन आहे, अतिवृष्टी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. तर अतिवृष्टी याचा विरुद्धार्थी शब्द या ठिकाणी ओळखायचा आहे तुम्हाला. तर ऑप्शन नंबर ए त्याज्य, त्याच्यानंतर बी अनावृष्टी आणि सी बर्फवृष्टी, अकराळ विक्राळ. तर बघा अतिवृष्टी म्हणजे जास्त पाऊस होणे आणि अनावृष्टी म्हणजे कमी पाऊस होणे. तर त्या ठिकाणी ऑप्शन नंबर बी आहे अनावृष्टी. ठीक आहे, अनावृष्टीवर का. तर याचं उत्तर असणार आहे बी, ऑप्शन नंबर आहे त्याचं बी. आणि 45 नंबरचा क्वेश्चन आहे. ठीक आहे. तसंच बघा आता पुढं सी 46 नंबरचा क्वेश्चन बघा, शब्द समूहाविषयी एक शब्द ओळखा. मोजके असे बोलणारा म्हणजे जो कमी बोलतो त्याला काय म्हणतात बघा. तर या ठिकाणी ऑप्शन दिलेलं आहे, ऑप्शन नंबर ए बहुभाषी, ऑप्शन नंबर बी बडबड्या, ऑप्शन नंबर सी मौनी आणि ऑप्शन नंबर डी मितभाषी. मितभाषी म्हणजे काय, कमी बोलणारा. तर ऑप्शन नंबर डी याचं उत्तर असणार आहे 45 नंबरचे क्वेश्चन 46 नंबर क्वेश्चनचं. मितभाषी म्हणजे कमी बोलणारा. ठीक आहे. तर अशा प्रकारे याचं हे उत्तर आहे. तसंच बघा आता पुढे 47 नंबर क्वेश्चन आहे मराठी व्याकरण, खालील म्हणीचा अर्थ ओळखा. 4 दिवस सासूचे 4 दिवस सुनेचे. तर बघा ऑप्शन दिलं आहे, ऑप्शन नंबर ए जो वेळेला हजर असतो त्याचा फायदा होतो, असंच शकत नाही. बी सून ही सासूपेक्षा श्रेष्ठ असते, हे या ठिकाणी याचं उत्तर असू शकत नाही. ऑप्शन नंबर सी प्रत्येकाला अधिकार गाजवण्याची संधी आयुष्यात मिळतेच. तर या ठिकाणी 47 नंबरचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, म्हणजे 4 दिवस सासूचे 4 दिवस सुनेचे. याचं उत्तर आहे प्रत्येकाला अधिकार गाजवण्याची संधी भेटते. तर या ठिकाणी ऑप्शन नंबर सी याचं उत्तर असणार आहे. ठीक आहे. तसंच बघा 48 नंबरचा क्वेश्चन आहे, खालील शब्द समूहाबद्दल योग्य शब्द वापरा. दुसऱ्याच्या मनातील ओळखणारा. तर ऑप्शन दिलं आहे मन तारण, ऑप्शन नंबर बी मनकवडा, ऑप्शन नंबर सी मनजान आणि ऑप्शन नंबर डी मनतारा. तर या ठिकाणी नाही का ऑप्शन नंबर बी दुसऱ्याच्या मनातला जाणणारा असतो मनकवडा. ठीक आहे. तर हे या ठिकाणी याचं उत्तर असणार आहे. ज्यांनी नाही की हे ऑप्शन क्लिक केलं आहे, बी गोल केला आहे, त्याचं उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. तसंच बघा पुढचं, हातच्या कांगणाला टिंबटिंब कशाला. वरील मन पूर्ण करायची आहे. तर बघा काय दिलं, ऑप्शन नंबर ए आरसा, ऑप्शन नंबर बी आधार, ऑप्शन नंबर सी मदत, ऑप्शन नंबर डी ओळख. तर याचं उत्तर आहे ए आरसा. आरसा हातच्या कंगणाला आरसा कशाला, काकणाला, हातच्या काकणाला आरसा कशाला. ठीक आहे. पुढं बघा आता 50 नंबरचा क्वेश्चन आहे, महात्मा गांधीजींच्या पवनार आश्रमात खूप लोकांनी ये जा असायची म्हणजे तेथे लोकांचा टिंबटिंब असायचा. तर काय असायचं बघा, श्री गणेश होता म्हणजे नाही, श्री गणेश होणे म्हणजे काय सुरुवात होते, है की नाही. तसेच राबता होणे,
तर या ठिकाणी याचं उत्तर आहे बी, राबता होणे. बहिष्कार म्हणजे बहिष्कार तर येऊ शकत नाही, वाटचाल पण नाही येणार. तर याचं उत्तर आहे बी, राबता होणे सॉरी राबता होता. ठीक आहे, राबता होता म्हणजे एजा होती असं. बघा आता पुढचा क्वेश्चन 51 नंबरचा. खालील म्हणीचा योग्य अर्थ दर्शवणारा पर्याय निवडायचा आहे. तर पाचमुखी परमेश्वर म्हणजे काय? तर परमेश्वराचे दर्शन मिळणे नाही. ऑप्शन नंबर बी, आयुष्यात पाचही दिशांनी आनंद मिळणे हे पण नाही. पुष्कळ लोक जे बोलतात तेच खरे असणे. तर या ठिकाणी ऑप्शन नंबर सी, पुष्कळ लोक जे बोलतात तेच खरे असणे हे याचं उत्तर आहे. ठीक आहे. तसंच पुढचं आणखी ऑप्शन नंबर डी पण दिले, पाचमुखांचा परमेश्वर. पण या ठिकाणी ऑप्शन नंबर सी याचं हे उत्तर आहे, पाचमुखी परमेश्वर. ठीक आहे. तसं बघा आता ऑप्शन क्वेश्चन नंबर आहे आता 52 म्हणजे 52. काय? खालील पैकी कोणता दिवस मराठी राज्यभाषा दिन म्हणून साजरा केला जातो? तर या ठिकाणी ऑप्शन दिलं आहे 27 ऑगस्ट, 27 फेब्रुवारी, 26 डिसेंबर, 26 फेब्रुवारी. त्या ठिकाणी 27 फेब्रुवारी हा राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो, हा सगळ्यांना माहिती आहे. ठीक आहे. तसंच बघा आता पुढचा 53 नंबरचा क्वेश्चन आहे. पुढीलपैकी उभयन्वी अव्यय नसलेला पर्याय. उभयन्वी अव्यय म्हणजे काय? दोन वाक्यांना जोडणारे जो काही शब्द असतो त्याला उभयन्वी अव्यय म्हणतात. तर बघा ऑप्शन दिलेलं आहे की, कारण, अबब, म्हणून. तर या ठिकाणी की हा नाही का दोन वाक्यांना जोडतो, तसंच कारण बी जोडतो. तू अभ्यास केला कारण तू पास झाला, बरोबर की नाही? तसंच अबब, तर अबब हे काय? तर केवळ प्रयोगी अव्यय आहे, बरोबर. म्हणजे अचानक आपल्या तोंडातून निघलं होतं, आपण नाही म्हणतो अबब काय पाऊस झाला यार आज, अरे बापरे. हे असे जे काही तोंडातून निघणारे उद्गार असतात ते असतात केवळ प्रयोगी अव्यय. ठीक आहे. याच्यावरती पण आपण नाही का मराठी व्याकरणावरती पण जे काही लेक्चर आहे ते घेऊ पुढे. तर बघा पुढे बघा आता 55 नंबरचा क्वेश्चन 54 नंबरचा क्वेश्चन आहे. पगार हा शब्द कोणत्या भाषेतून मराठी भाषेत आलाय? तर जे काही परभाषी शब्द वगैरे आहेत ना त्यावरती पण नाही का क्वेश्चन या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. तर पगार, बरोबर की नाही? आता तुम्ही पोलीस होणार, पोलीस झाल्यानंतर तुम्हाला सॅलरी येणार, किती आनंद असेल यार, आहे की नाही? कारण की जो पहिली सॅलरी आपल्या स्वतःच्या कष्टाची असेल, इतके दिवस आपल्या आईबापांनी आपल्याला जीव लावला, सांभाळलं, त्यांनी कष्ट करून आपल्यासाठी पैसे आणले. पण ज्यावेळेस नाही का आपला पहिला पगार होईल आणि आपण तो आपल्या आईवडिलांच्या हातात देऊ, किती जबरदस्त दिवस असेल यार तो, आहे की नाही? आणि त्यासाठी सगळे मेहनत घेत आहे. तर त्या दिवसासाठी नाही का मेहनत करत तर अजूनही तुमचे बाकीच्या ठिकाणचे मैदान असतील, काही ठिकाणचे पेपर असतील, त्यासाठी नाही का 100% द्या. कारण ह्या ठिकाणी जरी नाही झालं ना तर दुसऱ्या ठिकाणी झालं पाहिजे. कारण नाही का तुम्हाला तो पहिला पगार नाही का आपल्या आईच्या हातात द्यायचा आहे की नाही? आणि त्या दिवशी बघा कशा आनंद वासरू असतील तुमच्या डोळ्यात आणि आईच्या डोळ्यात. तर त्या दिवसासाठी मेहनत घ्या भावांनो. तर पगार हा शब्द, ठीक आहे, पगार हा शब्द कोणत्या भाषेतला आहे? तर ऑप्शन दिले आहे बघा, गुजराती, त्याच्यानंतर पोर्तुगीज, फारसी, कन्नड. तर पगार हा शब्द नाही का, पगार हा शब्द पोर्तुगीज भाषेतला आहे. कोणत्या? पोर्तुगीज. म्हणजे जनरली जे अभ्यास करतात त्यांना माहिती आहे की कोणत्या भाषेतून आलेला आहे. पण असं आपलं कॉमन एखाद्याला जर विचारलं ना पगार हा शब्द कोणत्या भाषेतला आहे, तो आपल्याला म्हणा मराठी भाषेतला येणार आहे. पण ते नाही आहे, तो आहे पारशी भाषेतला, सॉरी पोर्तुगीज भाषेतला, आहे की नाही? तर पुढे बघा याचं 55 नंबरचा क्वेश्चन आहे. मराठी भाषेचे पाणिनी असे खालीपैकी कोणाला संबोधले जाते? मराठी भाषेचे पाणिनी, मराठी भाषेचे पाणिनी, मराठी भाषेचे पाणिनी कोणाला म्हटलं जातं? तर दादोबा पांडुरंग तरखडकर यांना मराठी भाषेचं पाणिनी म्हटलं जातं, बरोबर आहे की नाही? बघा आता पुढे गटात न बसणारा शब्द ओळखा. कपाळ, हस्त, ललाट, भाळ. तर या ठिकाणी बघा कपाळ हा कपाळ म्हणजे हे कपाळ आपलं नशीब म्हणतो आपण, आहे की नाही काही वेळेस? तसं ललाट ते गाणं नाही का, ललाटी भंडार, म्हणजे ललाटला कपाळाला भंडार लावलेला. भाळ आपण म्हणतो बघा कोणाला, महादेवासाठी म्हणतो भालचंद्र, आहे की नाही? भालचंद्र म्हणजे महादेव, आहे की नाही? तर मग भाल म्हणजे कसं, ज्याच्या नाही का भाळाला म्हणजे कपाळाला चंद्र आहे भाऊ असं, म्हणजेच भाळ. तसं हस्त म्हणजे काय? हस्त म्हणजे हात, म्हणून हस्त हा शब्द वेगळा आहे. हस्त म्हणजे काय? आपला हा हात, पंजा, आहे की नाही? तर ऑप्शन नंबर बी या ठिकाणी याचं उत्तर सॉरी सी या ठिकाणी याचं उत्तर असणार आहे. बी, सी नाही, बी. ठीक आहे. तसंच बघा आता पुढचा क्वेश्चन आहे. लहानपण देग देवा मुंगी साखरेचा रवा. या वाक्यात कोणता अलंकार आहे? ऑप्शन दिले अतिशयोक्ती, उपमा, दृष्टांत, रूपक. तर या ठिकाणी बघा या ठिकाणी अतिशयोक्तीच असणार नाही. अतिशयोक्ती म्हणजे कसं आहे त्यापेक्षा खूप जास्त फुगून सांगणे. तर या ठिकाणी फुगून सांगण्याचा प्रयत्न केलेला नाही.
उपमा म्हणजे एखाद्या मूळ शब्दाला नाही का कशासोबत तरी तुलना केली जाते, त्याला म्हणते उपमा, आहे का नाही. त्याच्यासाठी समसमान, सारखा, परिप्रमाणे, परीस अशा वाक्यामध्ये शब्द आलेले राहतात. हा त्याचा शॉर्टकट बनवलेला आहे. तर उपमा पण नाही. आणि दृष्टांत म्हणजे एखादी गोष्ट नाही का समजून सांगायची राहते, दृष्टांत द्यायचा राहतो काहीतरी, आहे का नाही. आपण म्हणत नाही की यार मोठेपणी खरंच किती अडचणी राहतात यार, आणि ज्यावेळेस लहान असलं त्यावेळेस कशाचं टेन्शन राहत नाही, माणूस मस्त फ्री असतं ना, म्हणजे ना त्याला कमवायचं घेणं ना काय, एकदम रिलॅक्स असतं त्याला. आपण बाळ नाही का रडलं का लगे आई त्याला लगेच खायला देते, तसंच त्याचे पाहिजे ते लाड पुरवले जाते जोपर्यंत लहान आहे. पण आपण जसं जसं मोठे होतो, जसे जसे आपल्याला जबाबदारी कळायला लागते, आपल्या आईवडिलांचे कष्ट कळायला लागतं, त्यावेळेस कळते की बाबा जबाबदारी काय आहे की नाही. म्हणून या ठिकाणी बघा तुकाराम महाराज, म्हणजे मला आठवत नाही आता हे कोणाचं हे, तर लहानपणी दे ग देवा मुंगी साखरेचा रवा, म्हणजे लहानपणी जी लहान मुंगी असते तिला कसं साखर भेटते बुवा, आणि मुंगी साखरेचा रवा, बरोबर आहे का नाही. आणि जो हत्ती असतो, म्हणजे पुढचं वाक्य येते, ऐरावत रत्न थोर त्याशी अंकुशाचा मारा, म्हणजे रत्न ऐरावत म्हणजे हत्ती जो मोठा आहे त्याला अंकुश, म्हणजे जे नाही हत्तीला काबीज करण्यासाठीचं जे वापरला त्याला अंकुश म्हणतात, तर त्याला अंकुशाचा मारा म्हणजे मोठं झाल्यानंतर व्यतना असतं, आणि लहान असलं तर माणसाचं जीवन सुरळीत राहतं, असं या ठिकाणी सांगायचं. एक दृष्टांत दिला जातो, एक दाखला दिला जातो किंवा उदाहरण दिलं जातं. तर हे दृष्टांत अलंकाराचं या ठिकाणी उदाहरण आहे, या ठिकाणी आपण लक्षात ठेवायचं आहे, किंवा याचं उत्तर सी असणार आहे. ज्यांनी केलं आहे त्याला 1 मार्क्स भेटणार आहे अपेक्षा, आहे की नाही. तर पुढे बघा, मुलगा पुस्तक वाचत असतो, वरील वाक्यात कोणता काळ आहे. मुलगा पुस्तक वाचत असतो, तर बघा ऑप्शन दिलं आहे पूर्ण वर्तमान काळ, रीती भूतकाळ, रीती वर्तमान काळ आणि रीती भविष्यकाळ. त्या ठिकाणी ऑप्शन नंबर बी रीती वर्तमान काळ याचं उत्तर असणार आहे, रीती वर्तमान काळ. पुढं बघा, मराठीतील पहिला चित्रपट कोणता आहे. सामना, पिंजरा, हरिश्चंद्र, राजा हरिश्चंद्र आणि श्यामची आई. या ठिकाणी राजा हरिश्चंद्र याचं उत्तर आहे. तर या ठिकाणी नाही का एवढे सारे आपण आतापर्यंत जेवढे बघितले हे मराठीचे क्वेश्चन आले होते. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नाही का जे काही मॅथचे असतील किंवा रिजनिंगचे जे काही क्वेश्चन असतील ते बघण्याचा प्रयत्न करू, आणि भेटूया लगेच.